नमस्कार, मी रोही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आज पाहणार आहोत आपण एक पारंपरिक आणि पौष्टिक अशी रेसिपी म्हणजे आता हा पदार्थ सहजासहजी कुणी बनवत नाही. बनवला तरी कुठं लग्न कार्यात असा बनवला जातो आणि काही काही ठिकाणी लोपही पावत चाललेलं आहे. मुळात ते धान्य पण भेटाना झालेलं आहे आणि अजून काही लोकांना ते धान्य पण माहीत नसेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण एकही स्टेप मिस करू नका, कारण का मग त्याच्यात आहे ना थोडं जरी मिस केलं तर एक एक प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आणि जुरा आणि पारंपरिक पदार्थ आहे. आता हे तर लोप पावत चाललेले आहे. एक एक स्टेप खूप महत्त्वाची आहे. स्किप करून जर पाहिलं तर काय बनवते कसं बनवते हे कळणार नाही. मग चला आपण आता डायरेक्टली बनवूया पदार्थ. आता आजी होती माझी, तिने ते राळ्याच्या पुऱ्या बनवायच्या. हे राळा पाखडून घेतल्या तर त्यातच तांदूळ काढायचे. तांदूळ आता लई मोठा कार्याचा स्वयंपाक असला किंवा असतो तर त्याच्यासाठी गिरणीतून भरवून आणतात. पण आता मी सध्या हे मिक्सरमध्ये घेतलं आहे काढायला. आता हा आमच्या इकडे पदार्थ बनवला जातो. खंडोबा देवाची हे असतं, शिवती असते तेव्हा माघ पौर्णिमेला आणि लग्न कार्यात बनवला जातो हे पुऱ्या. एक ना एक स्टेप खूप महत्त्वाची, नक्की पहा, स्किप करू नका प्लीज. आता हे मिक्सरमधून 2-3 भिरक्या घेऊन काढले आणि आता फुकून पाहते मी तांदूळ झाला आहे का त्याचं तयार. खूप छोटं धान्य असतं, हाताळताना खूप बारकाईने हाताळायचं. पोरासोरांच्या हातात देऊ नका, कारण का ते वेचायला पण खूप कठीण जातं. एक असा तांदूळ निघला आहे. फुकून पाहिला, तांदूळ बऱ्यापैकी छान निघाले. आता थोडं तुम्ही नाही का नवीन आहेत करायला, कारण का आता ह्याची जरा मला प्रॅक्टिस झाली त्याच्यामुळे काही मला वाटत नाही तांदूळ काढायला याचे. तुम्ही काय करा, आधी थोडं घेऊन बघायचं, नाहीतर काय होतं भुगा होतो. भुगा झाला तरी चालतं, पण मी आता थोडं करून घेते. आणि ह्याला आहे ना मुंग्या होतात ते, आणि जरा व्यवस्थित यायचं, सांडलवंड करायचे नाही, नाहीतर याला ना मुंग्या झोपतात. गोड असते पुऱ्यावर, धान्य गोड असतं असं नाही. आणि एकदली धान्य येते, द्विदली धान्य नाही. आणि टणक असते, असं छान असं पिवळ्या कलरचं तांदूळ निघतं त्याच्यात. आणि भरताना मिक्सरचं भांडं खूप भरायचं नाही, कारण का मग ते फिरायला पण त्याला जागा राहिली पाहिजे. आता मी एवढे घेतले. आता त्यांचं आता असं पाखडून घ्यायचं, छान असं मस्त धार दिली त्याला. मोठ्या वाऱ्यात धार नाही द्यायची त्याला, नाही तर ते दाणं उडून जातात. त्या असं तांदूळ काढलं त्याचं आणि तांदूळ काढलेत त्याचे. आता ह्याच्यात आहे ना आपण भाताचे तांदूळ असतात ना, ते तेवढं त्याच्या मानाने आपल्याला आवडीनुसार घालायचे, पण राळ्यापेक्षा कमी घालायचे असतात. समजा 1 किलो जर राळं असलं ना, 1/4 किलो घातले तरी चालतात तांदूळ. भाताचे तांदूळ आहेत ते. छान असे पाकडून घेतले. हे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मस्त असं त्याच्यात ना कचरा बिचरा नाही राहिला पाहिजे नाही. आणि जरी राहिला थोडाफार, लई नाही, कारण का लईच काढायला गेला ना तर आहे ना हे होतं, तांदूळ ना फुटतात किंवा उडूनही जातात. हळूहळू हलक्या हाताने सगळं काम करायचं. आणि धान्य खूप लहान असतं. आणि हे काय करायचं, आता ते तांदूळ आणि राळ हे ना धुवून घ्यायचं, छान धुवायचं. आता राळ्याचं झाड बहुतेक कुणाला माहिती नसतं. एक सांगू, चिटका असतो ना, चिटका तर माहीत असेल ना, साडीला चिटकतो, त्या वर्गातलं धान्य आहे. आणि माझं एक ते वादळी वाऱ्याचा व्हिडिओ आहे. अवकाळी पावसामुळं नुकसान झाली, त्याच्यात एका ठिकाणी राळं दिसते. मी सांगितलं पण आहे हे राळ्याचं कणीस आहे म्हणून, ते नक्की बघा, त्याच्यात कळेल तुम्हाला. हे ना निथळायला ठेवलं जरा, तोपर्यंत मी ती ओढणी आथरून घेतली आणि ओढणीवर टाकलं. छान कॉटनची ओढणी, जेणेकरून खालून ओला गरमच आहे, वरतून ओढणी टाकली, त्याच्यावर आळं वाळत घातलं, म्हणजे जेणेकरून ते लवकर सुकलं जाईल. उन्हातच घालतं, सावलीत घालावं असं काही नाही, उन्हात घातलं तरी चालत. आणि हे गहू आहेत. आता हे घरच्या गव्हाचं दळण केलं आणि हे गहू धुवून घेतलेत, वलवून घेतात म्हणतात त्याला. वलवून घ्यायचे छानपैकी, चाळणीत निथळायचे आणि मग वाळत घालायचे. आता घरचे गहू का घेतले, कारण का घरच्या गव्हाला चिकनाई असते जास्त.
आता हे काही काही ठिकाणी ही पद्धत स्किप केली जाते. रवा आणि मैदा हे करतात, पीठ मळतात. आता हे राळं ना आणि तांदळाचं मिश्रण आहे ना सुकले, बऱ्यापैकी कडकडे सुकले, ऊन खूप होतं त्याच्यामुळे त्याच्यात राहिलेला कचरा बिचरा आहे ना तो पाखडून मी काढते. छान काढून घेतला. त्याच्यानंतरनं हे राळं आता भाजायचं. आता ते भाजायची पण एक पद्धत आहे, नाही तर ते जळून जातं. पहिल्यांदा गॅस चालू करायचं, त्याच्यावर कढई तापवून घ्यायची आणि मग त्याच्यात ते राळं टाकायचं. गॅस लय लहानही नाही करायचं, लय मोठाही नाही, मध्यम आचेवर ठेवायचं आणि भाजून घ्यायचं. आणि ते सारखं हलवायला लागतं, कारण का ते हलवायचं बंद झालं का खालून ना ते लगेच लागायला लागतं. तांदूळ आता बारीक झालेले असतात आणि राळं पण छोटं धान्य असतं, ते ना करपायला लागतं. ते करपलं नाही पाहिजे, भाजून निघालं पाहिजे, पण करपलं गेलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी ते हलवायला लागतं. सारखं हलवून घेतं आणि ह्याचा ना लालसर पांढरट असतात, एक पांढरट आणि पिवळट असतात. हळूहळू याचा कलर बदलायला लागतो आणि ते लालसर होतं. लालसर झाल्यानंतर त्याचा वास पण यायला लागतो. खूप छान लाही भाजल्यावर कसा वास येतो तसा वास येतो. आणि मग नंतर ना ते काढून घ्यायचं आणि एका भांड्यात मोठ्या काढून मी पारतीत घेतले, काढून ठेवायचं गार होण्यासाठी. आणि आपण म्हटलं ना गार होण्यासाठी ठेवलं आहे आणि ते तसंच ठेवून द्यायचं, असं नाही करायचं. त्याला मधून हात द्यायचा, कारण का गरम आणि ताटात ठेवलं ना खालून त्याला घाम धरायला लागतो. म्हणून त्याला मध्ये आधी सारखं हात द्यायचं, नाही तर खालचं मग ते चिवट होतं. आणि मग तर ते दळायचं असतं ना, मग गिरण पहिल्यांदा साफ करून घ्यायचे. आणि ही मी 3 नंबरची चाळण घेतलेली आहे, कारण का ते थोडं रवाळा धान्य दळायचं असतं, म्हणून मी 3 नंबरची चाळण घेतलेली आहे दळायला. हे टाकले त्याच्यात हे मिश्रण आणि 3 नंबरच्या चाळणीने हे दळून घेतलेले आहे. हे झाले आजची प्रोसेस. याला 2 ते 3 दिवस हमखास लागतात. नंतर ना हे गहू त्या दिवशी वाळले नाही, आदल्या दिवशी, मग त्याच्या दुसऱ्या दिवशी ते वाळले. त्याचं व्यवस्थित पुखडून दळण केलं आणि ते पण गिरणीतून दळून घेतलं. आता गहू ओलवायचे, त्याच्यानंतर सुकवायचे, मग ते दळायचं. हे जर प्रोसेस काही ना जमत नसली तर मैदा घ्यायचा, मैद्यात थोडा रवा घालायचा, नाही तर मग गव्हाचं पीठ घालायचं, मळायचं असं छानपैकी पीठ, आणि मग त्याच्यात केल्या तरी चालतात पुऱ्या. पण मला गव्हाच्या पिठाचाच आवडतं. हा गूळ आहे, इलायची, सुंठ, जायफळ आणि खसखस आहे, त्याची पावडर केली, साखर घालून त्याची ही पावडर केलेली आहे. आणि आदल्या दिवसाची ही दुसऱ्या दिवसाची प्रोसेस आहे. मग हा आहे ना गूळ आहे ना किसायला ना जमत नाही, किसायला जरा लखुटा होतो हाताचा आणि हात पण दुखायला. पण असा ना सुरीने कापला ना कर कापला जातो आणि जास्त वेदना होती नाही, हाताला त्रास कष्टही होती नाही. माझा नवा बघा कसा बघतोय, छान असा गूळ कापून घेतला, कारण का तो आपल्याला ते सारण बनवायचं आहे, पुऱ्यांमध्ये भरायचं. त्याच्यासाठी गोड पुऱ्या असतात त्या गूळ लागतो त्याला, म्हणून हा गूळ कापून घेतलेला आहे. हा जवळपास 1 किलोची ढेपे आणि माझं होतं अर्धा किलोचं सारण, जवळपास अर्धा-पावणा किलोचं. आमच्यात एवढं गोड खूप खात नाही माझ्या माहेरची, त्याच्यामुळं थोडंसं कमी गोड. आता हा ग्लास दाखवला आहे तो अर्धाच ग्लास पाणी घेतलं आहे, अर्धाच ग्लास पाणी घेतले आणि त्याच्यात हा पूर्ण गूळ आहे ना विरघळून घेतला आहे. पाणी कधीही जास्त घ्यायचं नाही, लागलं तर पाण्याचा शिपका देता येतो, पण हे जमत नाही. हे गव्हाचं पीठ आहे, हे माझी मावशी आहे ना मळून घेते, मीठ टाकून छान असं मळून घ्यायचं. लय पातळ पण नाही, लय घट्ट पण नाही, पुऱ्या होतील असं मळून घ्यायचं. आणि हे ना असं छान हलवून घ्यायचं, एकही गुठळी का राहता कामा नये, संपूर्ण गूळ विरघळून घ्यायचा असा. आता माझं नामाने पुढची प्रोसेस त्याला माहिती, कारण का माझ्या नावाला खूप पुऱ्या आवडतात ते, तर पुढच्या प्रोसेसला गाळण मिळून घेऊन बसलं आहे बघा. आता हे गाळणीने गाळून घ्यायचं, कारण का जेणेकरून त्याच्या हे राहणार नाही, गुळाचे खडे राहणार नाही. तर बघा घेतलं मी, गाळून घेतलं गाळणीनं. आणि मोठ्या क्वांटिटीवर करायचं असताना आम्ही जेव्हा ना माघ पौर्णिमेला करतो ना, तेव्हा ना पायली भाराचं सारण करतो, तेव्हा ना मग गाळणीने गाळता येत नाही. मग छान असं एक फडकं टोपाच्या तोंडाला बांधतो आणि मग त्याच्यावर असं ओतून घेतो गाळून. आता ह्याच्यातले खडे आहेत ना गुळाचे, ते परत मऊ करून घ्यायचे. आणि जरी त्याला पाणी जरी लागलं ना, हे आपण गाळलं आहे ना त्याच्यातलंच पाणी वापस टाकायचं, पण दुसरं एक्स्ट्राचे पाणी टाकायचे नाही, कारण का
सुरुवातीलाच कमी पाण्यात सारण बनवायचं लागलं तर पाणी गुळवणी करून टाकता येतं, पण एकदा काही ते पाणी जास्त झालं ना तर त्याच्यातला काही गोडवा काढून घेता येत नाही आणि मग ते सारण जरा पातळ होतं. असंही गाळून घ्यायचं. परत त्या सगळ्या गुळाच्या गुठळ्या असतात ना, तर पूर्ण अशा फोडून घ्यायच्या जेणेकरून त्याच्यात राहता कामा नये. ही शिलाई अशी खायला खूप छान लागतात आणि पौष्टिकही असतात. ही करायची प्रोसेस असं दिसते तेवढी सोपी नाही आहे, खूप अशी अवघड आहे. प्रमाण व्यवस्थित जमायला लागतं छानपैकी. तेच पाणी घेतले मी ते गुळाला हे करायला. असं हलवून घ्यायचं छान. गुठळ्या फोडून घ्यायला लागतात गुळाच्या. आता मी गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत सर्व. आणि हा पदार्थ आहे ना, म्हणजे आमच्या इकडं म्हणजे कुठं आंबेगाव, जुन्नर, खेड ह्या भागात आहे ना, मुलीचं लग्न असलं ना केला जातात ह्या रुखवतासाठी पुऱ्या, म्हणजे सांजोऱ्या राळ्याच्या. आता आहे ना हे दळलेलं पीठ आहे ह्याचे राळ्याचं, ते काय केलं मी पातेल्यात टाकलं. आणि एवढं लक्षात ठेवायचं, कधीही सारण बनवताना सुरुवातीला सगळं सारणाचं पीठ टाकायचं नाही. थोडं मी बाजूला करून ठेवले आणि त्याच्यात आहे ना किंचितसं मीठ पण टाकायला लागतं. मीठ टाकलं आणि त्याच्यावर इलायची, सुंठ, खसखस, जायफळ अशी पूड बनवली होती ती टाकली त्याच्यात. ते पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं. आणि म्हणजे कसं ओलं झालं ना ते पावडर असते ना, मग ते एकाच जागी चिटकून राहतं. सुकं आहे ते सगळ्याला लावून घ्यायची. आणि त्याच्यानंतर ना हळूहळू एकदम कधीही गुळाचं पाणी टाकायचं. तुम्ही म्हणता मी मापात केले, असं होत नाही, थोडंफार कमी जास्त होतं. म्हणून हळूहळू ते पीठ सोसन असतं ना सारण, तसं गुळाचं पाणी टाकता. आपण घेतानाच कमी क्वांटिटीत पाणी बनवलेलं असतं पाणी, पण ते तेवढ्या ह्याच्यात कधी कधी सपादलं जात नाही. कारण का काय होतं, राळं जर जुनं असलं तर मग त्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. राळं जर नवीन असलं ना त्याला पाण्याचं प्रमाण कमी लागतं. असं राळ्यावर पण डिपेंड असतं. जुनं राळं पाणी खूप जास्त खेचतं, नवीन राळं त्याच्या मानाने पाणी जास्त खेचत नाही. म्हणून त्याच्यासाठी ना पाणी हळूहळू टाकायला. कारण का कसं आपण ना काय करतो, हे पदार्थ काय सारखं बनवले जात नाही आणि मग त्याच्यात आहे ना हे होतं, काय होतं, जर समजा पातळ झालं तर पीठ करून आणणार, काय होणार, मग असा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळं हळूहळू टाकायचं असतं. माझा असा माघपौर्णिमेच्या वेळेस प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे त्यावेळेस आम्हाला ना सुतक होतं, आम्हाला काय देवाला नैवेद्य दाखवायचा नव्हता, पण मी पोरांना खाण्यासाठी केलं होतं ना पुऱ्या. आणि काय झालं, राळं जुनं होतं, ते खूप जास्त फुगलं. मी नंतर ना पाण्याचा शिपका दिला, ते खूप पातळ झालं. पाण्याचा शिपका देताना पण लक्षपूर्वक द्यायला लागतं. लगेच 1 मिनटात पातळ झालं. मग ते मला दुसरे पीठ आणून त्याच्यात मिक्स करायला लागलं. हे ना काय करायचं, झाकून आहे ना, सकाळी केलं तर सारण जर समजा सकाळी केलं ना तर दुपारपर्यंत पुऱ्या करू शकतो. लवकर जर करायचं असलं तर 2-1 तास भिजवून देऊन नंतरनं पण पोळ्या करता येते. बघायचा गोळा बनतो आहे, पुरण झालं आहे व्यवस्थित, ना मला देते गोळी बनवून. आणि हे लक्ष ठेवायचं. आणि नंतरनं मी राहिलेलं पीठ पण ते बाजूला केलं, त्याच्यात मिक्स केले आणि हे एवढं मळून ठेवले. पीठ जरा जास्त लागतं बरं का, कारण का मग ते लाटायला, भरायला, करायला बऱ्यापैकी एवढं छानपैकी पीठ असं तेल बिल लावून मळून ठेवलेलं आहे. घरच्या गव्हाचं गहू वलवून ते पीठ तयार केलेलं आहे बघा. असं ना हाताला लागत नाही बघा. आणि कन्सिस्टन्सी बघा पिठाची अशी पाहिजे, नाही तर पार पोळ्यांसारखं, चपात्यांसारखं पीठ नको आहे, नाही तर अगदीच पार शंकरपाळ्यांसारखंही नको आहे, जेणेकरून ते व्यवस्थित त्याच्यात आपल्याला कळतं ना असं पुरीला कसं लागतं पीठ, त्याप्रमाणे हे करायचं. आणि मग त्याच्यात पीठ पण सारण तयार करायला घेतलं तेव्हाच भिजत घातले. आता मग असं तोडून घ्यायचं
आणि मग त्याचं पाळी बनवायची, त्याच्यात पुरण सारण भरायचं असतं. मी आता सुरुवातीला करून दाखवते तुम्हाला. असं आणि ते काय टणक झाला पाहिजे उंडा भरताना, कारण का मग ते पोकळा राहिलं ना. आता मी सुरुवातीला ना छोटाच केला होता, म्हटलं बघू जमतंय नाही, सारण व्यवस्थित झाले नाही झाले, तरी ते थोडंसं पातळच झाल्यासारखं वाटतंय मला. कशी पाळी मग ती म्हटल्यानंतर मावशीला तू कर. आकाशी तिने असं चाडं बनवलं आहे बघा, चाडं म्हणजे पाळी, आणि त्याच्यात टाकलं आहे हे छानपैकी. असं दाबून भरायचं असतं, कुंडा असा ना मोकळा ठेवायचा नसतं, नाही तर ती पुरी ना अशी नाही का पोळीसारखी पुरण इकडं तिकडं सरकतं तशीच होती, आणि ह्याच्यात नाही होती. असं पूर्ण असं आपण पुरणपोळीचा उंडा भरतो ना तसं भरायचं, दाबून 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 भरायचं आणि बंद करून टाकायचं, आणि हे लाटून घ्यायचं. आणि आपण असं नाही करायचं, इकडं तेल तापवायला ठेवून घ्यायचं आणि इकडं लाटून घ्यायचे. आणि तळायला पण एक माणूस पाहिजे, 2 माणूस असलं तरी चालतात, कारण की ह्या ना असं म्हणलं सगळ्या पुऱ्या करून मग तळू असं होत नाही. त्या पुऱ्या लगेच खरवास होतात, मग म्हणजे त्यांना भेगा पडतात आणि मग ते तेलात टाकल्या का विरून जातात. त्याच्यामध्ये काळजी घ्यायची, पुऱ्या ना ओल्या ओल्या असल्या ना तेव्हाच त्या तळायच्या असतात. आणि एक सारखी पुरण दाबून भरले तर बघ कुठंच पुरीला आहे ना फुगा आलेला नाही आहे बघा. त्याच्याबरोबर मी सांगितलं होतं इकडे तेल तापून ठेवलं आहे, त्याच्यात चेक करून बघितलं बाबा खरंच तेल तापलं आहे का व्यवस्थित, जेणेकरून पुरी टाकल्यावरती तर व्यवस्थित तेल तापलेलं आहे. आता मी ती पुरी सोडते बघा, अशी मस्तपैकी अशी पुरी सोडून घ्यायची. आणि असं काही पदार्थ म्हटल्यानंतर तेल तर लागतंच म्हणा, त्याची काही काळजी करायची नाही. मग सगळंच खायचं आहे, सगळंच पाहिजे ना तुम्हाला, आणि मग तेल नको असं नाही. पौष्टिक आहे पण थोडासा वजन वाढवणारा कार्यक्रम आहे हा, पण चालतंच. आम्ही तर वर्षातनं एकदा, दर वर्षाला एकदम हमखास खातो, म्हणजे माघपौर्णिमेला आमच्या देवाची शेवटी जाते, तेव्हा आम्हाला ह्या पुऱ्या करावाच लागतात, त्याच्यामुळं खाल्ल्या जातात. असं छान असं तळून घ्यायची. आणि ते काय होतं, आता ही गव्हाचं पीठ घेतलं, मैद्याचं आणि रव्याचं पीठ घेतलं तरी फक्त थोडासा रंगात चेंज होतो, असं ज्याची त्याची मर्जी. पण मला जरा गव्हाच्या आवडतात ते, म्हणून मी गव्हाचे केले. असे मस्त तेल, आणि ह्याला खूप तेल लागतं, आणि तेल निथळून घ्यायचं डायरेक्टली दुसऱ्या भांड्यात टाकायचे ना, आधी एका भांड्यात मग दुसऱ्या भांड्यात, जेणेकरून जास्तीचं तेल असतं ना ते एका भांड्यात कलेक्ट होईल. एकामागून एक सगळ्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या का. आणि पुऱ्या म्हणजे असे चुनू उंडे नाही करत बसायचे, ह्या पुऱ्या म्हणजे भाकरीसारख्या मोठ्या असतात. त्याच्यामुळे माझी पुरी एक केली पण, आणि माझ्या नट्टा माझा दादा कशा खातोय छान. आणि माझी नट्टा आहे मम्मा काय करते, ही माझी आजी आहे, हा माझा नामा आहे का, माझ्या नावाचं चाललं आहे खायचं काम. आणि सगळ्यात जास्त पुऱ्या कर, सारणाची पुरी कर असं म्हणणारा माझा बबड्या, त्याला खूप आवडते सारणाची पुरी. म्हणजे राळाची कणसं जरी दिसली ना तरी घेऊन येणार, मम्मा याची कर ना पुरी, मम्मा याची कर ना पुरी, असं आहे त्याचं चालतं. हा मामाच्या इकडे गेला होता, आणि मामाच्या इकडे गेल्या म्हटलं राळं पाहिलं त्याच्या मामाच्या इकडं, मग त्याच्या मामाच्या आईला लगेच सारखं म्हणलं, मामाच्या आई कर ना पुऱ्या. मग काय आता त्याची फरमाईश आली पुऱ्या करायची म्हटल्यानंतर दमकुडं पडतोय का, म्हणून घेतल्यात करायला पुऱ्या. एका सरशी 3 4 माणसं राबवून घेतोय, आणि पुऱ्या खायच्यात ह्याला. अशा छान अशा पुऱ्या अशा मस्त तळून झाल्यात सगळ्या. अशा प्रकारे ह्या पुऱ्या मग गाऱ्याच्यात भरून घ्यायच्या असतात, जेणेकरून त्या वास्यावा नाही म्हणून. आणि ह्या पुऱ्या आहेत ना दह्याबरोबर अतिशय छान लागतात, एकदा ट्राय करून बघा. खूप प्रमाणापेक्षा बाहेर खूप छान लागतात दह्याबरोबर, एकदा खाऊन बघा. आम्ही तर दरवेळेस खातोच आहे, तुम्ही खा. आणि हा पारंपरिक लोप पावत चाललेला पदार्थ आहे. जे माणसं करतात ती करतातच आहे, पण ज्यांना माहीत नाही आहे ना त्यांनी करा आणि खा.
आणि राळम एक धान्याचा प्रकार आहे आणि तो काही एवढं काही वावरभर केला जात नाही. आपला बाजरीच्या कडेला, भुईमुगाच्या कडेला एक एक अशी छोटं थोडं म्हणजे राजगिऱ्या वर्गातील धान्य हे असं टाकलं जातं आणि त्याला उत्पन्न जेवढ्या प्रमाणात आहे त्याच्यात तांदूळ टाकून खाल्लं जातं. अशा या पुऱ्या बनवलेल्या आहेत मी. कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. पिझ्झा बर्गरच्या जमान्यात अशा पारंपरिक रेसिपी आपणही आपल्या पोराबाळांनाही खाऊ घाला आणि हेल्दी खाण्याचा आनंद मिळवा. मी म्हणत नाही याच्यात तेल नाही आहे, पण तेल आहे, पण त्याच्याबरोबर हेल्दीही खाणं आहे. आपली संस्कृती टिकवून ठेवा. धन्यवाद. असा होता माझा हा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून.